नमस्कार. महाराष्ट्र शासनाची पुन्हा एकदा ती जी मानसिकता आहे मित्रांनो, बौद्धविरोधी किंवा जातीवादी जी मानसिकता आहे ती पुन्हा एकदा दिसून आलेली आहे. त्यांच्याकडनं एक निर्णय घेण्यात आलेला आहे जो संपूर्णपणे बौद्धविरोधी आहे किंवा बौद्ध समाजाची जी प्रगती होत आहे त्यामध्ये आडकाठी घालणारा हा निर्णय आहे. तर असा कोणता निर्णय त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडनं देवेंद्र फडणवीस सरकारकडनं घेण्यात आलेला आहे, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, या अगोदर नोकरीचा जर कोणी फॉर्म भरला तर समजा एखादा व्यक्ती असेल, तो SC कॅटेगरीचा असेल किंवा OBCचा असेल आणि त्याने त्या ठिकाणी जर नोकर भरतीमध्ये किंवा त्यासाठी सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्या ठिकाणी जे आहे त्याची गुणवत्ता पाहून त्याला जे आहे खुल्या प्रवर्गातून देखील जागा मिळत असे किंवा राखीव प्रवर्गातून देखील जागा मिळत असते. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, गेली अनेक वर्ष SC OBC या प्रवर्गाला जे आहे नेतृत्व भेटलेलं नाही, त्यामुळे त्यांना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय जो आहे संविधानामध्ये करण्यात आलेला होता. परंतु यावरतीच घावा घालण्याचं काम जे आता थेट फडणवीस सरकारने केलंय. त्यांनी इथून पुढे एक नियम काढलाय की जर कोणी राखीव वर्गातून असेल तर त्याला फक्त राखीव वर्गातील ज्या जागा आहे त्याच्यावरतीच त्याला नोकरी मिळणार किंवा त्याच ठिकाणी तो नोकरीला लागू शकतो. तर खुल्या प्रवर्गातील जागांवरती त्याला नोकरी मिळणार नाही. हा अतिशय घातक असा निर्णय जो आहे मित्रांनो फडणवीस सरकारकडनं त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हापासून मुख्यमंत्री बनले तेव्हापासून त्यांनी असं ठरवलेलं आहे की SC समाजाच्या लोकांना, बौद्ध समाजाच्या लोकांना जे आहे प्रगतीपथावरती ते जे चाललेत त्यांना मागं ओढायचं, त्यांना प्रगती करू द्यायचं नाही आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांच्याकडनं असे वेगवेगळे कांड केले जात आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांच्याकडनं SCचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करण्याचा डाव रचला जात आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी हालचाली देखील चालू आहे. त्यांना माहीत आहे बौद्ध समाजाला जे आहे मागं ओढावंच लागेल आणि बौद्ध समाजाच्या हातामध्ये जे काही नेतृत्व जात आहे त्याला कशा प्रकारे थांबवायचं यासाठी जो आहे हा डाव या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारकडनं मोठ्या प्रमाणात रचला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवरती SCचं जे आरक्षण आहे त्यामध्ये प्रवर्ग केले जात आहे. तर दुसरा निर्णय जो आहे त्यांच्याकडनं घेण्यात आलेला आहे की राखीव एखादा जर समजा एखाद्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतलेला असेल आणि त्याने त्या ठिकाणी फॉर्म भरला असेल तर त्याला नोकरी फक्त जे आहे राखीव प्रवर्गातूनच मिळेल. त्या ठिकाणी त्याला जे आहे खुल्या प्रवर्गातून नोकरी करता येणार नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, कुठल्याही कास्टसाठी जेव्हा जागा सुटतात तेव्हा त्या एका कास्टसाठी 2 किंवा 3 जागा सुटतात किंवा एखाद्या OBC साठी किंवा इतर कोणासाठी ज्यांच्यासाठी आरक्षण असेल त्यांना 4, 5, 6 अशा जागा भेटत असतात आणि खुल्या प्रवर्गासाठी मोठ्या प्रमाणात जागा त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो बौद्ध समाजाचे तरुण असतील किंवा SC STचे जे तरुण असतील यांना नोकऱ्यांना लागू द्यायचं नाही, त्यांना समोर जाऊ द्यायचं नाही. त्याचसाठी फडणवीस सरकारकडनं हा डाव टाकला गेलेला आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.